नमस्कार मंडळी, मी ज्ञानेश्वर आपल्या ट्रेंडिंग ज्ञान या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आज आपण भाद्रपद पौर्णिमेविषयी माहिती पाहणार आहोत। भाद्रपद पौर्णिमा पूजा विधी, व्रत, सत्यनारायण कथा, पूजा विधी व नियम, चंद्रोदयाची वेळ, भगवान विष्णूंची पूजा, सत्यनारायणाची कथा याविषयी संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत। ही पौर्णिमा खूप महत्त्वपूर्ण असते। या पौर्णिमेपासून पितृपक्षाला सुरुवात होत असते। यामुळे खूप महत्त्वपूर्ण अशी पौर्णिमा 18 सप्टेंबरला आलेली आहे। तशी ती 17 सप्टेंबर 2024लाच सकाळी 11:44 सुरू होते आणि त्या दिवशी अनंत चतुर्दशी देखील आहे। परंतु दुसऱ्या दिवशी 18 सप्टेंबर 2024ला दुपारी म्हणजे सकाळी 8:04 ही पौर्णिमा राहील। म्हणून ही पौर्णिमा ही 18 सप्टेंबरलाच मानली जाईल। या पौर्णिमेलाच संन्यासी लोकांचा चातुर्मास समाप्त होत असतो। म्हणून ही पौर्णिमा अतिशय महत्त्वपूर्ण आहे। या पौर्णिमेपासून प्रतिपदा श्राद्ध घालायला सुरुवात होते, तर आश्विन पौर्णिमेपर्यंत ते श्राद्ध घातली जातात। हे भाद्रपद पौर्णिमा व्रत केल्याने माता लक्ष्मीची कृपादृष्टी तुमच्यावर कायम राहते। या पौर्णिमेला भगवान विष्णूची पूजा सत्यनारायण रूपात केली जाते। या व्रताचा उल्लेख पुराणात करण्यात आलेला आहे। एकदा महर्षी दुर्वासा ऋषी भगवान शंकराचे दर्शन करून परत येत असतात। वाटेत त्यांना भगवान विष्णू भेटले। महर्षीने भगवान शंकरांनी दिलेली बेलपत्राची माळ भगवान विष्णूंना देऊन टाकली। भगवान विष्णूंनी ती माळ गरुडाच्या गळ्यात घातली। हे पाहून महर्षींना राग आला। ते बोलले, तुम्ही भगवान शंकराला अपमानित केलं आहे। अशानं तुमची लक्ष्मी निघून जाईल। शेषनागही तुमची मदत करू शकणार नाही। एकदाच भगवान विष्णू महर्षी दुर्वासांना नतमस्तक होऊन शापातून मुक्त होण्याचे उपाय विचारतात। तेव्हा महर्षी दुर्वासन भगवान विष्णूंना उमामहेश्वराचे व्रत करायला सांगतात। तेव्हा तुम्हाला नाहीशा झालेल्या गोष्टी मिळतील असं ते सांगतात। भगवान विष्णूने हे व्रत केले। त्यांना त्यांच्या सर्व शक्ती सोबतच लक्ष्मीही परत मिळाली। असे हे उमामहेश्वराचे व्रत आहे। या व्रताच्या दिवशी गंगास्नान करण्याला अधिक महत्त्व आहे। या दिवशी दुःख, दर्द नाहीसे होतात, जीवनात सुख समृद्धी येते। या पौर्णिमेला घरात सत्यनारायणाची पूजा करायला हवी, व्रत करावे। 18 सप्टेंबर रोजी पौर्णिमा आहे। सत्यनारायण रूपात भगवान विष्णूंची पूजा करावी। पंचामृताचा प्रसाद बनवावा। विष्णूला तुळशीपत्राची माळा घालावी। पांढऱ्या वस्तू दान केल्या पाहिजेत। रात्री चंद्राची पूजा करूनच हे व्रत संपन्न केले जाते। खंडग्रास चंद्रग्रहण असल्यामुळे चंद्राची वेळ सांगितली जात नाहीये, परंतु आपल्या भारतात हे चंद्रग्रहण दिसणार नाही, म्हणून आपण ते पाळू नये। चला तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि असेच आपल्या व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।